शिवाजी पार्कवरील सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी नक्कल केली होती। त्यावरून भाजपनं आदित्य ठाकरे यांचा चांगला समाचार घेतला। आदित्य ठाकरे यांना मुंबईमध्ये कुठं जातोय याची दिशा कळत नसल्याचं म्हणत बावनकुळेंनी खोचक टोला लगावला। तर नकलेचा प्रयत्न अकलेची दिवाळखोरी दाखवणारा होता असा घणाघात आशिष शेलारांनी केला आहे। आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार। ये जलवा है मेरा, मैं आऊंगा। तरी सांगतो ना मी वारंवार की यांना दिशाच कळत नाहीये। त्यांना महाराष्ट्र कुठे चालला, मुंबई कुठे चालली कळत नाहीये। त्यामुळं काय आता देवेंद्रजीची आदित्यजी बरोबरी करणार आहे, काय लावलं आहे? महाराष्ट्र जनतेला हे तरी मान्य आहे का? महाराष्ट्राच्या मुंबईला तरी मान्य आहे का? आदित्यलाही सुद्धा मान्य आहे का की आदित्यजी देवेंद्रजी सोबत येतील, विकास मांडतील? खरं तर काहीतरी पोकळ गोष्टी करायच्या आणि भरकटवायचं असं मला दिसतं। बघा, स्वतःच्या मुद्द्याला ऐकणारेच कोणी जमणार नसतील, स्वतःचं भाषण ऐकायला लोक येतील यावर भरोसा नसेल, त्यावेळेला नकला करून गर्दी जमवण्याची गरज पडते। आणि त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी केलेला हा त्यांचा नकलांचा प्रयत्न त्यांच्या अकलांची दिवाळखोरी दाखवणार आहे।